जय महाराष्ट्र मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे जबरदस्त अपॉर्च्युनिटी आली आहे। तुम्ही ते बघू शकताय, भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये काम करायची संधी मिळते आहे। कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एक्झाम म्हणजे कुठलीही परीक्षा न देता तुम्ही डायरेक्ट RBI मध्ये कामाला लागू शकताय। महिना 45,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही ते बघू शकताय, कुठली अपॉर्च्युनिटी आहे तर RBI तर्फे जे डोमेस्टिक स्टुडंट आहे म्हणजे जे भारतामधले आहे आणि प्लस तुम्ही फॉरेनर स्टुडंट जरी असाल तर तुमच्यासाठी पण इथे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। तुम्ही ते बघू शकताय, RBI इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी बद्दल माहिती देतोय। खासियत याची अशी आहे, तुम्ही ते बघू शकताय 15 ऑक्टोबर पासून 15 डिसेंबर पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय आणि सॅलरी जसं मी तुम्हाला सांगितलं खूप जबरदस्त सॅलरी आहे। इथे तुम्हाला 45,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। इथे बघा 45,000 सॅलरी तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे डिटेलमध्ये सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकताय, काय क्रायटेरिया आहे। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जॉब आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करायची संधी आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अप्लाय कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा तेही तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। आयकॉनिक मराठी चॅनलवर आपण डेली नवीन नवीन अपडेट झालं, गव्हर्नमेंट जॉब अपडेट झालं, इन्कम आयडिया झालं किंवा गव्हर्नमेंट इंटर्नशिप झालं, प्रायव्हेट इंटर्नशिप झालं, इन्कम आयडिया झालं, असे भरपूर सारे व्हिडिओ बनवतोय। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा, मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, RBI मध्ये काम करण्याचं अनेकांचं स्वप्न आहे, तर तेच स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकताय या इंटर्नशिपच्या माध्यमातून। तुम्ही ते बघू शकताय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करायची संधी आहे। मुंबईला यांचं जे ऑफिस आहे तिथे तुम्ही कामाला लागणार आहात, तिथे काम करणार आहात, तो अनुभव करणार आहात। ही इंटर्नशिप जर का तुम्ही करताय ना, तर भारतातली कुठलीही दुसरी बँक घ्या, म्हणजे कोटक घ्या, युनियन बँक घ्या किंवा तुम्ही काही पतसंस्था घ्या, प्रायव्हेट बँका घ्या, त्या तुम्हाला एका या इंटर्नशिपच्या सर्टिफिकेटवर कामाला ठेवतील। एवढी जबरदस्त इंटर्नशिप आहे, त्यामुळे हलक्यात घेऊ नका, संधीचा फायदा घ्या। मराठीतनं उपलब्ध करून देतोय। कोण कोण अप्लाय करू शकताय तर तुम्ही स्टुडंट आहात, मग कुठले स्टुडंट तर इथे बघा तुम्हाला हायलाईट करून दाखवतो। मग तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस करताय, 5 इयरचा कोर्स करताय, समजा मॅनेजमेंट करताय, स्टॅटिस्टिक करताय, लॉ करताय, कॉमर्स करताय, इकॉनॉमिक्स करताय, त्याच्यानंतर इकॉनॉमॅट्रिक्स करताय, बँकिंग करताय, फायनान्स करताय किंवा तुम्ही 3 इयरचा फुल टाईम बॅचलर डिग्री करताय लॉमधून किंवा दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमधून, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। तर तुम्हाला समजलं आहे, एक तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताय किंवा तुम्ही लॉ करताय, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। इथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही सगळी माहिती मराठीतनं वाचायला मिळेल। अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय इथे बघा, यांनी हा फॉर्म दिलेला आहे, हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे। तो मी तुम्हाला भरून दाखवतोच आहे, पण त्याआधी समजून घ्या अजून काही महत्त्वाच्या गोष्टी। ओके, तर इथे तुम्हाला समजलं आहे 15 ऑक्टोबरपासून 15 डिसेंबरपर्यंत अप्लाय करू शकतोय। ॲक्च्युली ही जी इंटर्नशिप आहे ती एप्रिलमध्ये सुरू होते, म्हणजे 2025च्या एप्रिलमध्ये असणार आहे, पण फॉर्म भरणं डिसेंबरपर्यंत होतं। त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी तुमचा इंटरव्ह्यू होतो। अगदी सोपा इंटरव्ह्यू असतो, फक्त तुम्हाला ही इंटर्नशिप का करायची आहे, बँकिंग क्षेत्रात का करिअर करायचं आहे, असे 2-4 प्रश्न विचारले जातात, जे की अगदी कॉमन आहे आणि त्या प्रश्नांवरच तुमचं सिलेक्शन होतं। कुठलीही एक्झाम होणार नाही, कुठलीही फी 50 पैसे सुद्धा कोणाला द्यायचे नाही आहे। त्या बदल्यामध्ये RBI मध्ये कामाला लागायला मिळत आहे, त्यामुळे नक्की फायदा घ्या। मुंबईमध्ये यांचं ऑफिस आहे। जर का तुम्ही यामधून असाल, जसं की महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव यातून असाल, तर तुम्ही महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये इथे बघा ऑफिस दिलेलं आहे, कुठल्या ठिकाणी आहे इथे तुम्हाला मिळणार आहे। खासियत अशी आहे की जेव्हा तुम्ही समजा नाशिकमध्ये राहताय, पुण्यात राहताय, छत्रपती संभाजीनगरला राहताय, जिथे पण तुम्ही राहताय, तर तिथून मुंबईला जायचं तुम्हाला ट्रेनचं तिकीटसुद्धा हे देतात। एवढी जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल। मग ते फॉर्म भरायला काय काय लागतं तर तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर तुम्ही स्टुडंट आहात त्याचं सर्टिफिकेट, म्हणजे कुठल्या कॉलेजला आहात, काय आहात त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे, फोटोग्राफ लागणार आहे, सिग्नेचर लागणार आहे। तुम्ही जर कॉलेजमध्ये आहात तर कॉलेजकडनं HOD कडनं तुम्हाला काय करायचं आहे, बोनाफाईड सर्टिफिकेट घेऊन टाकायचं आहे। कारण की बघा कॉलेज तुम्हाला हसत खेळत जाईल, कारण की आमच्या कॉलेजचा विद्यार्थी RBI सारख्या जर ठिकाणी जॉबला लागतोय, इंटर्नशिप करतोय, कुठलाही कॉलेज तुम्हाला इझिली हे लेटर देऊन टाकेल। ओके, ह्या 2-4 गोष्टी तुम्हाला लागणार आहे। बाकी अप्लाय कसं करायचं ते तुम्हाला सांगतोय। सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर दरवर्षी हे 125 विद्यार्थ्यांना संधी देतात। 125 पण खूप मोठा आकडा आहे। महाराष्ट्रातनं 25-50 विद्यार्थी जरी सिलेक्ट झाले तरी खूप मोठी गोष्ट आहे। जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होईल। ओके,
इंटरव्ह्यू झाल्यानंतर मार्चमध्ये ही लिस्ट लावतील आणि एप्रिलपासून तुम्ही जॉईन करणार. आणि हे कधी तर बघा इथे दिले येण्या जाण्यासाठी तुम्हाला एसीचं इथे बघा तुम्हाला तिकीटसुद्धा मिळतं आहे. ओके, ड्युरेशन काय असणार आहे तर 3 मंथपासून 3 मंथची असणार, म्हणजे एप्रिल ते जुलै फक्त 3 महिन्याचं आहे बॉस. 3 महिन्याचं असणार. 3 महिने तुम्ही ते बघू शकताय. एप्रिल ते जुलै तुमची ही इंटर्नशिप असणार आहे. समर इंटर्नशिप नावाने ही ओळखली जाते, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जस्ट तुम्हाला इथे बघा ही सगळी मराठीत माहिती वाचून घ्यायची आहे. शिक्षण काय पाहिजे, कोण कोण अप्लाय करू शकताय. RBI समर इंटर्नशिप अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. मग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. मग वेब बेस्ड ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर बघा हा फॉर्म आपल्यासमोर ओपन झाला आहे. सगळ्यात आधी काय काय भरायचं आहे तर कुठल्या इन्स्टिट्यूटला तुम्ही आहात त्याचं नाव टाकून द्या. मग कुठल्या कॉलेजचं नाव आहे ते टाकलं मी. ॲड्रेस कुठला आहे तो टाकला मी. कुठली सिटी आहे ते टाकलं मी. आपलं महाराष्ट्र सिलेक्ट केलं. ओके, त्यानंतर ॲड्रेस टाकून घेतला. बायोडेटा, त्यानंतर आता तुमची माहिती भरायची. मग तुमची माहिती काय तर तुमचं पूर्ण नाव. ओके, मग तुमचं जेंडर कोणता आहे तो सिलेक्ट केला. जन्मतारीख इथून सिलेक्ट केली. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकून घेतला. मोबाईल नंबर टाकला. ईमेल ॲड्रेस टाकला. ओके, अगदी सोपं आहे ते तुम्हाला सांगतोय. त्यानंतर तुमचं शिक्षण काय झालं, मग जे पण तुमचं शिक्षण झालं आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं. नाव समजा तुमचं BCom झालेलं आहे, MBA झालेलं आहे, जे पण झालेलं आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कधी तुम्ही पासआउट झाला इथून तुम्हाला इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. किती पर्सेंटेज पडले होते आणि कुठलं तुम्ही स्ट्रीम केलं आहे, आर्ट्स, कॉमर्स, लॉ, मॅनेजमेंट, सायन्स, इंजिनिअरिंग ETC जे पण असेल ते टाकायचं आहे. मग ग्रॅज्युएशन कधी केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. कधी पासआउट झाले ते 12वी टाकायचं आहे, 10वी टाकायचं, अशा प्रकारे एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं आहे. त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशन, समजा तुमच्याकडे अजून दुसरं कुठलं सर्टिफिकेट आहे, दुसरं काही केलं आहे, काही वर्क एक्सपिरियन्स आहे तर टाका. नसेल तर तुम्हाला NA टाकायचं आहे की तुम्ही ब्लँक सोडू शकताय. ओके, त्यानंतर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा स्वतःचा फोटोग्राफ, मस्त सुंदर असा फोटोग्राफ, तुम्ही पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करा. त्याची साईज 500 KB पर्यंत ठेवा. सिग्नेचर अपलोड करा. कोऱ्या पानावर तुम्हाला तुमची अशी मस्त एक सिग्नेचर काढून घ्यायची आहे. इथे बघा अशी एक सिग्नेचर काढून तुम्हाला इथे त्याचा फोटो काढून तो इथे अपलोड करायचा आहे. कुठल्या ठिकाणाहून अप्लाय करताय ठिकाण इथे टाका. तारीख कोणती आहे ती इथे टाका. त्याच्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट कॉलेजमधनं घ्यायचं आहे ते इथे टाकायचं. कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म इथे जाईल. कधीपर्यंत हे बघणार तर बघा यांनी स्वतः सांगितलेलं आहे हे बघणार आहे डिसेंबरपर्यंत. ओके, हे तुमचे फॉर्म डिसेंबरपर्यंत बघतील. मग जानेवारीमध्ये हे पाठवतील. मग जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुमची लिस्ट लागेल. याच वेबसाईटवर तुम्हाला इथे लिस्ट दिसून जाईल. बघा ही RBIची वेबसाईट आहे. इथे बघा भरपूर साऱ्या गोष्टी असतात. इथे तुम्ही आलात वरती तर तुम्हाला इथे बघा रिसर्च इंटर्नशिप इथे तुम्हाला दिसून जाईल. मग ती तुम्ही वाचू शकताय. लिस्ट लागेल तुमची. तुम्हाला मेल येईल सिलेक्शनचा मेल आल्यानंतर RBI सोबत तुम्ही काम करू शकताय. अनेकांचे सिलेक्शन होत आहे. अनेकांना चांगल्या ठिकाणी जॉब मिळत आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.